भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण फॅशन टिप्समध्ये ब्लॉक प्रिंटिंगला कलमकारीचं रूप कसं आहे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सुडौल बांधण्यासाठी काही एक्सरसाइजेस पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। घे भरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा, मार्केटमधले नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। चला पाहूया असंच काही खास। लग्नसराईचा सीझन सुरू झालेला आहे। या लग्नसराईमध्ये तुमची शॉपिंग नक्कीच सुरू झालेली असेल आणि तुमच्यासाठी अतिशय सुंदर असं ब्रायडल वेअर, तेही पारंपरिक, आज मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या इथे हे जे तुम्हाला मॅनिक्विन्स दिसत असतील त्याला खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे डार्क कलरचे असे हे चनिया चोलीचे प्रकार आहेत। हे आत्ता पूर्णपणे शिवलेलं नाही आहे, हे मटेरियल आहे, पण याचे पर्याय मी तुम्हाला आज दाखवते। ते पूर्णपणे ब्रायडल आणि खूप हेवी असं वर्क आहे। हे जे वर्क तुम्हाला दिसतंय हे कच्छचं प्रसिद्ध असं एम्ब्रॉयडरी आहे। आता यामध्ये खूप बारकाईने केलेलं काम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अगदी नाजूक असं प्रत्येक याचं संपूर्णपणे सिल्कवर केलेलं आणि नाजूक प्रत्येक थ्रेड्सचं किती सुंदर नाजूक असं वर्क आहे, तुम्ही बघू शकता। याची जी चोली आहे, चोलीसाठी हे जे मटेरियल दिलेलं आहे त्याचं सुद्धा किती छान आहे, आपण बघू शकतो। याचं अगदी कुठल्याही प्रकारे तुम्ही कसाही पॅटर्न करून हे निवडू शकताय। बरेचदा आजकाल तुम्ही बाजारात गेलात तर चनिया चोली किंवा घागरा बघायला गेलं तर खूप असं गोल्डन किंवा खूप हेवी वर्क असलेलं तुम्हाला प्रकार दिसत असतील, मात्र हे जे प्रकार आहेत हे खरे पारंपरिक प्रकार आहेत आणि असे प्रकारसुद्धा तुम्ही तुमच्या वेडिंगसाठी नक्कीच निवडू शकताय। याच्यामधला आणखी हा जो एक प्रकार आहे बघूयात। हे सुद्धा याच्यामध्ये आता ऑप्शन दिसतोय तो म्हणजे गोल्डनचा। तुम्हाला जर गोल्डन वर्क हवंच असेल तर त्यामध्ये तुम्ही हे सुद्धा प्रकार निवडू शकता। इथे सुद्धा कळ्या तयार केलेल्या आहेत एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून, इथे गोल्डन वर्क सुद्धा आहे। आता चोलीसुद्धा वर्कची, घागरासुद्धा वर्कचा हे असल्यामुळे याची जी ओढणी आहे ती तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा निवडू शकता। याच्यामध्ये निळा कलर आहे या एम्ब्रॉयडरीमध्ये, यापैकी कुठलाही एक रंग निवडून तुम्ही त्याला अशी छान छोटीशी बॉर्डर लावून अशी सिंपल अशी ओढणी चूज करू शकता, जेणेकरून खूप जास्ती हेवी लुक येणार नाही। काय होतं की लग्नामध्ये आपण खूप हेवी असे कपडे घालतो आणि तुम्हाला मग ते कॅरी करायला खूप अवघड जातं, त्याचा नंतरसुद्धा वापर नक्कीच झाला पाहिजे, त्यामुळे असे प्रकार तुम्ही नक्कीच निवडू शकता। त्याच्यामध्ये मरून खूप सुंदर कलर आहे हा आणि याच्यातला सुद्धा किती छान ऑप्शन आहे हा बघू शकतो आपण। याचं नक्षीकाम सुद्धा किती सुंदर आणि नाजूक असं आहे। नाजूक जरी असलं तरी खाली त्याला इथे वरती नाजूक, इथे खाली हेवी लुक असं पूर्णपणे त्यांनी इथे ऑप्शन दिलेला आहे। हे जे सगळे जे घागरा चोली तुम्हाला बघायला मिळत आहे त्याच्यामध्ये खूप कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील। याच्यामध्ये मुख्य आहे ते म्हणजे सिल्क मटेरियल आणि त्यावर केलेलं कच्ची सुबक असं वर्क। हे सगळं जे वर्क आहे हे हँडवर्क आहे। एक घागरा तयार करायला महिने लागत असतील, अर्थात एवढं बारीक काम आहे, त्यामुळे त्याची किंमतसुद्धा साधारणतः 1,25,000पासून सुरू होते ते 1.5 लाख 2 लाखापर्यंत आहे। ब्रायडल ट्रूझो जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हा खूप हेवी असे कपडे घेत असतो, साड्यांमध्ये सुद्धा खूप हेवी पर्याय निवडत असतो आणि त्यापैकी तुम्हाला काही वेगळा ऑप्शन हवा असेल, पारंपरिक ऑप्शन्स हवा असेल तर हे पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता। कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई।